नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र खाकी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। चला, बऱ्याच मुलांचे मला फोन आले, मेसेज आले की सर आता ॲड येणार ही आणि आत्ता अभ्यास केला तर आमची एक्झाम पास होईल का, आम्ही एक्झाम क्रॅक करू शकल का। तर बघा, तुम्ही ग्राउंड तर रोजच करता। बरेच पोरं म्हणाले सर मी वाचतो पण काय लक्षात राहीन, नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीने करावं, काय करावं याच्याबद्दल आज आपण सांगणार आहोत की नेमकं काय की सामान्य विषय काय की बघा आपलं सामान्य ज्ञान या विषयाबद्दल। आता कसं माहिती काय, विषय आता कमीत कमी 5 ते 6 विषय येतात विषय आणि सिलेबस खूप मोठा आहे याचा, त्याच्यामुळे नेमकं काय वाचावं काय नाही। आणि आता काय आहे की 3-4 महिन्यामध्ये तुमचं आता बघा बरेच जण म्हणाले की 29 तारखेपासून फॉर्मची डेट चालू होईल, अजून काय सांगता येत नाही कधी चालू होईल। टेलिग्रामला चालू आहे, कोणी म्हणते फेक हे काय अजून काय माहित नाही, पण लवकरात लवकर आता ॲड येणार आहे। आणि काय माहिती का, ॲड आल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये तुमची जॉईनिंग असते। म्हणजे ॲड आली त्याच्यानंतर बघा 1 ते 1.5 महिन्यात तुमचं ग्राउंड होते, त्यानंतर 2 महिन्यात पेपर होते आणि पुढचे 4 ते 5 जास्तीत जास्त 6 महिने 6 महिन्यात काय होते तुमचं की जॉईनिंग होती। तर काय बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं आता नवीन बरेच जण तयारी करायला लागले, सर वाचायला पण काही लक्षात राहील, नेमकं काय करावं काय वाचावं हे कळेल, एवढे विषय येतो। आता कसं आहे माहिती का, कमी काळ आहे, या कमी काळात चांगली मेहनत घेऊन म्हणजे काय आपल्याला हार्डवर्क जास्त करायचं, आलं का लक्षात। नाहीतर पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज लोक वाचायचं, काय कमी वाचायचं, जास्त मार्क घ्यायचं, कोणत्या पद्धतीने वाचायचं काय करायचं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार। चला तर काय आपलं सामान्य विज्ञान आलं लक्षात। मग याच्यामध्ये बघा काय आपला भूगोल, महाराष्ट्र भूगोल, या महाराष्ट्र भूगोलवर सर्वात जास्त क्वेश्चन बघा। आता कसं झालं माहितीये का की बघा दरवर्षी कसं असते माहितीये का, तुम्हाला पॅटर्न 25-25 आहे, पण या आता काही जिल्ह्याला कसं झाले 60 मार्क 70 मार्काचं जीके आले। जर 60 आणि 70 मार्काचं जर जीके आलं तर तिथे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल किती 10 ते 12 सगळ्यात जास्त मार्काचा आहे ते महाराष्ट्र भूगोल। काय हा महाराष्ट्राचा भूगोल येते, महाराष्ट्राचा भूगोल बघा। हा तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे। बघा महाराष्ट्राच्या भूगोलवर जर 25 क्वेश्चनचं जीके आलं तर 6 ते 7 मार्क तुम्हाला भूगोलवर येतात। मग याच्यात आलं महाराष्ट्र आलं, भारत आलं, जग आलं, आलं कशा वाटलं तर भूगोलच टाकतो तुम्हाला। काय भूगोल याच्यामध्ये काय भूगोलमध्ये काय याच्यात बघा महाराष्ट्र आलं, भारत आलं आणि वर्ल्ड म्हणजे जग आलं, आलं लक्षात। तर बघा 3 तर याच्यामध्ये काय तुम्हाला की हा किती 25 पैकी 7 मार्क, जर 25 मार्काचं जर आलं तर 7 मार्काचं तुम्हाला भूगोल येते, आलं लक्षात। त्याच्यानंतर काय इतिहास, इतिहास त्याच्यानंतर राज्यघटना बघा, त्याच्यानंतर राज्यघटना झाल्याच्या नंतर अर्थशास्त्र, अर्थशास्त्र त्याच्यानंतर बघा सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान, विज्ञान अलग लक्षात, सायन्स बघा। आणि त्याच्यानंतर काय चालू घडामोडी, अलग लक्षात चालू घडामोडी, एवढेच विषय आहेत तुम्हाला। मग काय करायचं माहितीये का, आता बघा जर 25-25 पॅटर्न जर आला तर हे 6 मार्काला येते बघा, राज्यघटना 3 मार्काला येते, त्याच्यानंतर अर्थशास्त्र 2 किंवा 3 बघा, सामान्य विज्ञान 2 किंवा 3 आणि करंटला 5 म्हणजे टोटल किती 25 मार्काचा। जर असा 25 मार्काचा जर पॅटर्न आला, पण जर 50 आणि 60 बघा मुंबईला 60 मार्क 70 मार्क आले मग हा पॅटर्न वाढतो। तर मग काय करायचं आता बघा, तर काय करायचं सर मग आता नेमकं काय करावं, तर बघा काय करायचं माहितीये का की तुम्ही आधी भूगोल जर घेतलं तर भूगोलमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन कोणत्या टॉपिकला आले, आलं लक्षात। मग बघायचं महाराष्ट्राचा स्थान विस्तार सीमा याच्यावर जास्त आहेत किंवा महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर जास्त आहेत किंवा महाराष्ट्राचा प्राकृतिक योगा, हे क्वेश्चन पेपर बघत चला काय की ते। आणि इथून पुढे काय करायचं माहिती का की एक क्वेश्चन पेपर रोज सोडवायचा, एक क्वेश्चन पेपर काय करायचं रोज सोडवायचा। काय करायचं माहिती का 2016 ते 2023 2016 ते 2023 मागचे जेवढे जिल्ह्याचे जे क्वेश्चन पेपर झाले पोलीस भरतीचे ते पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायचे। मग सर क्वेश्चन पेपर कसा, आता आपलं कसं असते माहिती का, क्वेश्चन असतात किती 100 क्वेश्चन असतात, 100 क्वेश्चनचं असते किती असतात 90 मिनिटं असतात, बरोबर आहे।
आपण टाइम लावून काय करतो, पेपर सोडतो. बऱ्याच इथं टेस्ट सिरीज पण येतं. आलं का लक्षात. आपण काय करतो बघा, या 100 किती आपले 60 किंवा 70 मार्क येतात. आलं का लक्षात. 60 उरले किती 30 किंवा 40 चुकतात आपली. मग आपण काय करतो, याचे काय करतो, डायरेक्ट आन्सर बघतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, दोन एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की कसा नेमका क्वेश्चन पेपर सोडवायचा, कसं अनालिसिस करायचं, काय करायचं. बघा, तुम्ही जर सकाळी भूगोल वाचलं, समजा नदी प्रणाली वाचली किंवा महाराष्ट्राचा भूगोल वाचला, तर महाराष्ट्राच्या भूगोलावर कोणकोणते क्वेश्चन आले ते बघायचं रात्री. तसं अनालिसिस करायचं. काय की त्याच्यानंतर बघा, आज वाचलं, त्यानंतर संध्याकाळी क्वेश्चन बघायचे. तुमच्या लक्षात येते की आपण काय वाचले काय नाही. नाहीतर तुम्ही जर नुसतं वाचत गेले तर काहीच लक्षात राहत नाही, काहीच लक्षात राहत नाही. बघा, तर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करायचं आपल्याला, तर बघा मी तुम्हाला सांगतो. बघा, काहीच करायचं नाही दुसरं. 2016 ते 2023 एवढे जरी तुम्ही मागचे पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर रोज जर ज्याने अनालिसिस केलं ना, 100% सांगतो की ते पास होते. फक्त व्यवस्थित. आपलं कसं असतं माहिती आहे का, 100 क्वेश्चन आपला क्वेश्चन पेपर सोडवतो. बघा किती आपलं सोडवला क्वेश्चन पेपर, 100 क्वेश्चन, याच्यातले किती 60 बरोबर आहे, 40 चुकली. हे राईट, हे रॉंग. आलं लक्षात. मग आपण याचं काय करतो, डायरेक्ट आता काय करतो ते आन्सर बघतो. आता तुम्हाला सांगतो क्वेश्चन कसा आहे ते. बघा, आता यावर्षीचा क्वेश्चन आला की काय, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा जिल्हा कोणता, हा क्वेश्चन आला होता. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा जिल्हा, पूर्वेकडील जिल्हा कोणता. बघा, आता आपल्याला काही जणांना माहित असते, काही जणांना माहित नसते आन्सर. बघा, आन्सर माहित नसताना डायरेक्ट टिक करते. आता ऑप्शन मध्ये काय असते बघा, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा. बघा, एक ऑप्शन काय ते महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडचा, एक ऑप्शन असते नंदुरबार, नंदुरबार. दुसरं एक असते पालघर. त्यानंतर तिसरं एक असते सिंधुदुर्ग, आणि चौथं काय, गडचिरोली. आता बघा, तुम्हाला माहितीये याचा आन्सर काय, तर काय, हे गडचिरोली. आता बघा, बऱ्याच जणांना काय आन्सर माहित असते, काय करतात, गडचिरोली. आलं लक्षात. हा, गडचिरोली करतात, पुढे येतात, झाला क्वेश्चन. बरं, ज्यांचं चुकलंय ते काय करतात माहितीये का. आता बघा, बघा, आता काय आपण ज्याचं बरोबर आली ते गडचिरोली करते, समोर जाते. आता बघा, कोणाला माहित नसते काय करते ते, एक कोणीतरी पालघर करते, कोणी नंदुरबार करते, कोणी सिंधुदुर्ग करते. आलं लक्षात. मग ज्याचं पालघर चुकलंय ना, ते काय करते, अरे यार आन्सर तर कोणतं आहे, गडचिरोली. मग ते काय करते, गडचिरोली बघते आणि समोर जाते. असं करायचं नाही. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असं करायचं नाही. नुसते क्वेश्चन पेपर सोडवा म्हणले की पहिल्यापासून सगळे सोडवले, अनालिसिस काहीच केलं नाही. अनालिसिस कसं करायचं, तर बघा, अनालिसिस काय करायचं माहितीये का, की तुम्हाला माहिती की सर्वात पूर्वेकडचा कोणता येते. आलं लक्षात, कोणता येते, गडचिरोलीचा. मग काय करायचं, यावर्षी त्यांनी पूर्वेकडचा विचारलाय, पुढच्या वेळेस 100% ते पश्चिमेकडचा, दक्षिणेकडचा किंवा उत्तरेकडचा विचारणार. मग आपण इथंच लिहून घ्यायचं, त्या क्वेश्चन पेपर वरच आपण लिहून घ्यायचं. हार्ड कॉपी काढायची, क्वेश्चन पेपरचे झेरॉक्स काढायच्या, तसंच करायचं. मग आता इथे लिहायचं, हा नंदुरबार. आता बघा, पालघर, त्यानंतर सिंधुदुर्ग. आता सर्वात बघा पूर्वेकडचा कोणता येते, गडचिरोली. मग आपल्याला हा आन्सर माहिती. बघा, सर्वात पश्चिमेकडचा, आता पश्चिमेकडचा कोणता येते, पालघर. इथंच लिहायचं पश्चिम. लक्षात. सर्वात दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग, दक्षिण. आणि सर्वात उत्तरेकडचा कोणता येते, नंदुरबार, उत्तर. आणि हा कोणता येते, पूर्वी. मग मला सांगा, आता यावर्षी पूर्वेकडचा विचारला होता, बरोबर आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर यावर्षी जरी सोडवला तरी तुम्ही यावर्षी पूर्वेकडचा जर चुकला तरी अनालिसिस करा, बरोबर आला. मग तुम्ही सांगा, आता इथं तुम्ही सगळंच केलं, पूर्वेकडचं केलं, पश्चिमेकडचं केलं, दक्षिणेकडचं. मग मला सांगा, पुढच्या वेळेस त्यांनी कोणतं जरी विचारलं, पश्चिमेकडचं विचारलं, दक्षिणेकडचं, उत्तरेकडचं, झालं का नाही तुमचं इथं. मग तुम्हाला काय करायचंय, आयोग काय विचारणार आहे हे आधीच करून ठेवायचं. तुम्ही असं अनालिसिस करत चला. यावर्षी अबकी बार खाकी पार,
आपल्याला असं करायचं. आलं का लक्षात? परत एक क्वेश्चन सांगतो. मग तुम्ही जर असं अनालिसिस करत गेले, आता पूर्वेकडचा तुम्हाला माहितच होता, त्यानंतर आता इथं पश्चिमेकडचा माहित झाला, दक्षिणेकडचा माहित झाला, उत्तरेकडचा माहित. बघा पहिल्यांदा 2-4 क्वेश्चन पेपर 9-10 क्वेश्चन पेपर करायला वेळ लागेल, कारण की कसं असतंय अनालिसिस कुठं भेटतंय काय नाही आपण स्वतः बघायचंय. चुकले त्या क्वेश्चनचं अनालिसिस करा, वाटलं तर तुम्हाला जास्त वेळ लागला नाही, चुकले तेवढेच करा. पण बघा आता आपले 100 पैकी हे 40 चुकलेत ना, या 40 मधला याच्यातला जर एखादा जर क्वेश्चन परत रिपीट झाला तर तो आपला न चुकला पाहिजे, असं अनालिसिस करायचं परत. मग बघा यावर्षी आता यावेळेस किती आलेत? 60 आलेत. आलं. पुढच्या वेळेस जर आपण क्वेश्चन पेपर सोडवला, या 40 मधले 100% मी सांगतो तुम्हाला रिपीट क्वेश्चन होणार. तुम्ही सांगा आता महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडचा कोणता आहे? गडचिरोली आहे. आता तुम्ही सांगा असं कधी चेंज होणार आहे का आयुष्यात की नाही? पूर्वेकडचा आता नाही, तेल बोर झाले म्हणून नाही का भंडारा नाहीतर चंद्रपूर पूर्वेकडचा जिल्हा करणार आहेत का? ते नाही. एकदा तुम्ही एवढं परफेक्ट केलं, आता याच्यानंतर कधी जरी क्वेश्चन आला आपला चुकल का? तुम्ही सांगा. मग मला सांगा या 35 आता हे 40 चुकलेत, पुढच्या वेळेस जर तुम्ही त्या 40चं अनालिसिस केलं त्यातले 2-3 क्वेश्चन रिपीट होतात, मग तुम्ही सांगा पुढच्या वेळेस आपले किती? 65 तरी बरोबर येतात, 35 चुकतात. आलं का लक्षात? मग तुम्ही सांगा एक एक जरी मार्क सोडवला, तुम्ही सांगा अजून 3 महिने बाकी आहेत तुम्हाला. 3च महिने धरा, 4 महिने आहेत, 3 महिने धरा. 3 महिन्यामध्ये तुमचे किती पेपर व्हायलेत? 90 पेपर व्हायलेत. म्हणजे तुम्ही 100 क्वेश्चन ज्यावेळेस सोडवसाल एक क्वेश्चन पेपर, त्यावेळेस तुमचं 400 क्वेश्चनचं अनालिसिस व्हायला. 400 क्वेश्चनचं किती? 400 जवळपास क्वेश्चनचं. मग मला सांगा तुम्ही एका महिन्यात किती? 3000 म्हणजे किती? 3 त्रिक 12 म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही 12,000 क्वेश्चनचं अनालिसिस करायला. आलं. एक क्वेश्चन पेपर रोज बघा ना, एक क्वेश्चन पेपर रोज जर केला समजा 100 क्वेश्चन येतं, या 100 क्वेश्चन पेपरला काय 4 हे येतं, 4 क्वेश्चन येतं. या 4 क्वेश्चनचं अनालिसिस म्हणजे इथं काय झाले? 4 क्वेश्चन झाले का नाही तुमचं? हे पूर्वेकडे झाला, पश्चिमेकडचा झाला, दक्षिणेकडचा, उत्तरेकडचा, म्हणजे इथं किती झालं? 400. मग मला सांगा 30 गुणिले 400 म्हणजे किती? तुमचे महिन्यात किती? 12,000. एका महिन्यात किती? 12,000 क्वेश्चन होईल. म्हणजे तुमचे 3 महिन्यामध्ये किती? 36,000 क्वेश्चन रिपीट होईल. तुम्हाला क्वेश्चन किती पाहिजे? फक्त 100. याच्यामधले ज्यांनी 3 महिने जे केलंय ना, 36,000 ज्यांनी क्वेश्चनचं अनालिसिस केलंय ना, त्याला मी आज सांगतो 95+ मार्क पडतात. 95+. तुम्ही रोज फक्त एकच क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस करायचा, आपला टाइम टेबल बनवायचा, रोज जेवढं आपण वाचलंय समजा, भूगोल असो, इतिहास असो. बघा मार्केटमधलं बरेच जण सांगतात तुम्हाला हे पुस्तक घ्या, 2-3 पुस्तकं घ्या. बघा जीके साठी एक ठोकळा घेतला तरी चालते, कोणता? आपल्या तात्याचा ठोकळा घेतला तरी चालते, सह्याद्रीचा ठोकळा घेतला तरी चालते, किंवा महाले सरांचं घेतलं तरी चालते. उगीच हे घ्या ते घ्या, एकच घ्या, कमी मटेरियल घ्या, जास्त वेळा रिपीट करा आणि क्वेश्चन जास्त सोडा. आता तुम्हाला हे सांगितलंय, परत एक तुम्हाला क्वेश्चन सांगतो मी, असाच एक क्वेश्चन आहे बघा, परत एक असा क्वेश्चन सांगतो की कसं अनालिसिस करायचं आणि काय करायचं, आपले मार्क कसे वाढवायचे नेमकी. बघा अभ्यास तर सगळेच करतात, क्वेश्चन पेपर तर सगळेच करतात. बघा जगापरता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, त्यामुळेच आपल्याला जगापेक्षा वेगळे मार्क पडते. नाहीतर आपण मित्र सोबतच करतो अभ्यास, ते क्वेश्चन पेपर सोडवते, आपण सोडवतो, टेस्ट सिरीजला सोडतो, बऱ्याच ठिकाणी टेस्ट सिरीज सोडून घेतात, अनालिसिस करत नाही. आपण स्वतः करायचं. मग इकडे बघा, आता दुसरा एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला. बघा दुसरा क्वेश्चन सांगतो काय? गोदावरी नदीचा उगम. गोदावरी नदीचा उगम. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? आता बघा कुठं होतंय. आता ऑप्शन काय आहेत बघा. एक ऑप्शन, एक महाबळेश्वर, एक महाबळेश्वर. बघा दुसरं भीमाशंकर, तिसरं अमरकंटक आणि चौथं त्र्यंबकेश्वर. कोणतं? त्र्यंबकेश्वर. आता बघा त्र्यंबकेश्वर, तर बघा आपल्याला काय गोदावरी नदीचा उगम. आता बऱ्याच जणांना माहित असते काय की त्र्यंबकेश्वर, आलं का लक्षात? त्र्यंबकेश्वर. पण बाकी काय आहे मग? महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा झालाय? भीमाशंकर या ठिकाणी कोणता झालाय? आणि अमरकंटक या ठिकाणी कोणता झाला?
तर असं अनालिसिस करा. बघा ज्यांना माहिती आहे त्र्यंबकेश्वर, बघा ते तेवढं करतात, पुढे जातात. पण काय करायचं माहिती आहे का, महाबळेश्वर या ठिकाणी किती 5 नद्याचा उगम होते, आलं का लक्षात. मग इथं कृष्णा, कोयना, वेना, गायत्री आणि सावित्री, आलं का लक्षात. कृष्णा, कोयना, वेना, गायत्री आणि सावित्री. त्यानंतर बघा भीमाशंकर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतोय, तर भीमा. मला सांगा अमरकंटक या ठिकाणी कोणत्या, तर नर्मदा नदीचा उगम होतो. कोणत्या, या नर्मदा नदीचा उगम होता. आणि मग बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या, तर गोदावरी या नदीचा उगम होतो. कोणत्या, गोदावरी नदी. मग मला सांगा तुम्ही जर असं अनालिसिस करत जर गेलं तर बघा एका क्वेश्चन सोबत किती 4 क्वेश्चनचं अनालिसिस व्हायला. मग असं जर तुम्ही करत गेले ना तर मी सांगतो ना 3 महिन्यामध्ये पण तुमचं व्यवस्थित होते. 90-95 प्लस मार्क पडतात तुमचे. असं करायचं. हा, काय वाचायचंय काय नाही, तुम्ही कोणतं पण मार्केटमध्ये एक बुक घ्यायचं, सकाळी जो तुम्ही टॉपिक वाचलाय त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, नाहीतर रोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. तुम्ही सांगा काय चेंज आहे तुम्हाला. आता तुम्ही सांगा, आता गोदावरी नदीचा कधी उगम चेंज होणार आहे का, नाही बोर झाले आता. हा, गोदावरी नदीला बोर झाले आणि ती काय म्हणते आता नाही मला बोर झाले, आता मी भीमाशंकर तिथे जाते आणि तिथून उगम करते. असं कधी होणार आहे का. हा, मग एकदा तुम्ही करा नाही. आता तुम्ही सांगा गोदावरी नदीचा उगम केलेला आहे, इथंच कोणत्या कृष्णा नदीचा केला, भीमाचा केला आणि नर्मदा नदीचा पण उगम केलेला आहे. मग एकदा जर तुम्ही परफेक्ट असं जर केलं प्रत्येक क्वेश्चन पेपर, पहिल्यांदा वेळ लागणार आहे बघा. हा, पहिल्यांदा वेळ लागणार, जे चुकलेत ना त्याचं करा वाटलं तर. हा, पण परत जर तो क्वेश्चन रिपीट जर झाला तर आपला न चुकला पाहिजे. हे 3-4 महिने कोणालाच वेळ देऊ नका. हा, आई आणि वडील सोड, मित्र मैत्रीण सगळं सोडून द्या, कोणीच तुम्हाला पैसे देणार नाही. फक्त 3 महिने, आलं का लक्षात. 3 महिने कोणालाच वेळ देऊ नका. एक आपलं ग्राउंड, दुसरा लॅब आणि तिसरं जर वाटलं तर मंदिरात बसा. बस 3ही ठिकाणी तुमची ताकद वाढत चालली. ग्राउंडला बसाल तिथं शरीरात ताकद वाढेल, मंदिरात जासाल मनात ताकद वाढेल, हा, आणि अभ्यासिकेत बसाल तर ज्ञानात ताकद वाढेल. या 3च ठिकाणी तुमचा टाइम द्या, बाकी कुठंच टाइम देऊ नका. 3-4 महिने एकदा तुमचं सिलेक्शन झालं ना बस, तुम्ही म्हणसाल तसं तुम्ही आदर्श होता, गावचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, समाजाचे, सगळ्याचे. कुठं पण तुमचंच एक्झाम्पल देत चालतील. बघ तो लागला, तू काय नाही लागला. पण जर नाही जर लागले ना तर तुमच्यासारखी वाईट परिस्थिती कोणाची नाही. म्हणून हे 3 महिन्यात ना रात दिवस एक करा, बस. डू ऑर डाय, करा किंवा मारा, बस एवढंच ऑप्शन ठेवायचं. यावर्षी आपण झालंच पाहिजेत, अबकी बार खाकी पार. बस तुम्ही असं अनालिसिस करा प्रत्येक विषयाचं, प्रत्येक क्वेश्चन पेपर. जेवढं तुमचं झालं ना, मी सांगतो ना, आज जरी जे नवीन असेल ना त्यानं जरी केलं ना, आजपासून सुरुवात जरी केली बस झालं. तू जेवढं काय आहे रोज जेवढं वाचशील तेवढे क्वेश्चन बघायचे आणि एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. हा, काय चुकलं काय नाही त्याचं अनालिसिस करायचं. हा, बघा कसं आहे, नुसतं वाचून लक्षात राहणार नाही. हा, ज्यांना पण वाटत असेल सर मी आता नवीन हो, काय करू काय नाही, बघा तुमच्यासाठी बघा तर काय नवीन बॅच आलेली आपली. ज्यांना पण वाटायले की सर मला आजपासून सुरुवात करायची, काय करू, तर बघा सर्वात कमी स्वस्तामध्ये किती 199 मध्ये तुम्हाला बॅच आणलेली. 199 मध्ये. ज्या पण मुलांना आजपासून सुरुवात करायची सर 3-4 महिन्यात होईल का, 100%. बघा इथंच तुम्हाला काय ऑनलाईन बॅच आहे. तुम्ही कुठे राहा, तुमच्या गावात राहा, खेड्यात राहा, जिथं राहाल तुम्ही ग्राउंड चांगलं करा बस, आणि एवढं करा. ही बॅच आहे बघा काय 10. जसा या बॅचचं नाव आहे तसाच रिझल्ट पण राहणार. ज्यांना पण वाटत असेल नाही सर मला आता करायचंय बस, एवढं वर्ष, हे 4 महिने बस मी करणार, त्यांनी ही बॅच घ्या. वाटलं सर कशी सुरुवात करू काय करू, इथून करा. सगळे बघा कोण गणितला एकदम हे सगळे शिक्षक लोक, अनुभव आणि तज्ञ लोक आहेत. गणित लक्ष्मण गवारी सर शिकवतात बघा. विज्ञान सामान्य ज्ञान कोण, मीच शिकवतो, बालाजी गीते सर. त्याच्यानंतर बघा मराठी बिडवे सर शिकवतात. आणि बघा बुद्धिमत्ता चाचणी कोण, तर आपले गणेश सावंत सर हे शिकवतात. तुम्हाला कधी काही अडचण आली तुम्ही फोन केला, व्हॉट्सअपला मेसेज टाकला, टेलिग्रामला टाकला, कधी पण तुमच्यासाठी सगळे सर अवेलेबल राहतील. पण यावर्षी करायचंय सर आपल्याला जे आपल्या आई वडिलांचे स्वप्न आहेत. बघा आपण सगळे सर्वसाधारण घरातले पोरं राहतो. बघा आलं का लक्षात, स्पर्धा परीक्षा करणारे सगळे मुलं सर्वसाधारण घरातले. आणि बघा
बरेच जण कुठं क्लासला येतात, कुठं बाहेर येतात. बघा आपण कशासाठी आलेलो, आपल्या घराची माडी, बापाची गाडी आणि आईची साडी, हे चित्र बदलण्यासाठी आपण तयारी करायलो. नाहीतर सांगा कोणी 100 एकरवाला आहे नाही मग बस ऐशपैकी करत नाही ना. सगळे सर्वसाधारण घरातली असतात. आलं आपल्या घरची परिस्थिती आलं का लक्षात. घराची काय माडी, बापाची गाडी, आईची साडी, हे चित्र आपण बदलण्यासाठी आलेलो यावर्षी करायचं. बघा ज्यांना पण वाटलं ही बॅच घ्या, आजपासून जरी सुरुवात केली तरी बघा आज गणपती बाप्पा बसायले तर आजपासून श्री गणेशा करा आणि बस यावर्षी झालंच पाहिजे. दिवाळीमध्ये, दिवाळीच्या आधी, दिवाळी मी म्हणतो ना काहीच नाही, सण गिन काहीच नाही. आपण ज्या दिवशी लागेल त्या दिवशी आपला दिवाळी दसरा. बस यावर्षी दिवाळी दसरा महालक्ष्मी सगळं गुंडाळून ठेवा. आज गणपती बाबा बसवा ना, आपण बी बसा, श्री गणेशा करा आणि चाल द्या. 4 महिने कोणाच फोन कर नका. आई वडील सोडल्याच्या नंतर कोणी तुम्हाला रुपये देणार नाही. लक्षात. तर असं करा तुम्ही. आलं का लक्षात. ही बघा ही बॅच आहे. सर्वात कमी फीस काय 199 रुपये कमी फीस. आलं का लक्षात. ही बॅच घ्या. ऑनलाईन बॅच आहे. सगळं तुम्हाला मटेरियल पण ऑनलाईन भेटणार आहे. त्यात काही टेस्ट पण भेटतील जसं तुम्हाला वाटेल तसं. काही लेक्चर रेकॉर्डेड झालेले तर कोणी म्हणलं सर कसं काय, तर सगळी आणि सगळे हे शिक्षक लोक तज्ज्ञ अनुभवित, बऱ्याच 10-10, 5-5 वर्ष शिकवणारे सगळे. चला एवढं लक्षात आलं. चला तर मी काय सांगत होतो तुम्हाला की बघा की काय क्वेश्चन पेपर कसा सॉल्व्ह करायचा, काय करायचं हे तुम्हाला अनालिसिस. ज्यांनी पण मी सांगतो ना आजपासून 90 क्वेश्चन पेपर 3 महिने सॉल्व्ह केले ना, 90 क्वेश्चन पेपर बस ते आज सक्सेस आहे. 90 क्वेश्चन पेपर तुमचे म्हणजे किती बघा. दर महिन्याला तुम्ही चला जाऊ द्या, तुम्ही म्हणसाल सर एक क्वेश्चन पेपर बघा, दर महिन्याला तुम्ही 3000 क्वेश्चन जरी केले तरी तुमचे 3 महिन्यामध्ये 9 ते 10,000 क्वेश्चन व्हायले. किती 9 ते 10,000. तुम्हाला किती पाहिजेत 100 क्वेश्चन तेच रिपीट होणार इथं. फक्त तुम्हाला सांगतो करंटचं काय करा, मागचे क्वेश्चन पेपर बघा की बाबा काय विचारले नेमकं. बाबा यावर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे किंवा काय एखादी चालू घडामोडी, एखादी योजना नवीन आलेली काय आले, अलका लक्षात. लाडकी बहीण काय आहे, नेमकी नवीन योजना कधी चालू झालेली, असं जे करंटचं विचारलं करंटचे मागचे क्वेश्चन पेपर बघा आणि त्याच्यानुसार करंटचा अभ्यास करा. बाकी काहीच नाही. कोणाला वेळ देऊ नका, काहीच नाही. चालतंय. या पद्धतीने करा. मग जो पण आजपासून करेल ना या पद्धतीने तो 100% पास होणार आहे. कोणतं पण एक तुम्ही मार्केटमधलं तुम्हाला मी 2-3 बुक सांगितले तर तेवढंच वाचायचं. एक बुक घ्यायचं, ते वाचायचं, क्वेश्चन पेपर बघायचं, काय चुकलंय त्याच्यानंतर अनालिसिस करायचं. आपल्याला नसेल माहित तर सरला सांगा, आम्हाला विचारा, मित्राला विचारा, पण त्याचं अनालिसिस करा. बस 3 महिने करायचंय. बस डू ऑर डाय आणि यावर्षी वर्दी घ्यायची. चला मित्र लक्षात एवढं. या पद्धतीने करा. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तुम्हाला. आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. अलग लक्षात. चला थँक्यू मित्रांनो.